करूया. प्रत्येक स्त्रीला सन्मान, समान संधी आणि एक स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण देण्याचं. बिकॉज व्हेन वुमेन्स ग्रो, अ फॅमिलीज ग्रो, a society grow, and entire nation grow. So thank you so much and happy Women's Day to my mama and all the wonderful women over here. A big applause for all the Sandhu mummies. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. सकाळची धावपळ आणि सकाळ झाली की चहा पाहिजे. मस्त असा चहा घेतला आणि बरेच दिवसापासून फेशियल नाही, ब्लीच नाही, काहीही नाही. तर घरगुती आपलं ₹2.5 छान असं पेलफ घेतलं आणि छान असं चेहऱ्याला लावलेलं. तर फक्त आयब्रो सोडून बाकी सगळ्या चेहऱ्याच्या फेसला लावलेलं आणि छान असं नॅचरली त्याला सुकू दिलं. जोपर्यंत ते सुकत नाही ना, तर व्यवस्थित छान असं त्याचा ग्लो हा येत नाही. तर छान असं नॅचरली आपण त्याला सुकू द्यायचं. म्हणजे एकदा लावून घेतलं की साधारण अर्धा तास ठेवलं तरीही चांगलं आणि 15 मिनटातही होऊ शकतं. तर सकाळी लावून घेतलं आणि मग बाकीचे कामंही आवरायला घेतलेले. तर कामं होता होता छान असं ते सुकले. बघा तुम्हाला इथे दिसत असेल एकदम छान कडक झालेलं आहे. तर स्किन एकदम टाईट होऊन जाते याने. तर एकदम मास्क तयार होतं. तर मग ते काढताना आपल्याला बघा तुम्हाला दिसत असेल ते कसं दिसतं. ॲक्च्युली पहिला फेस कसा वाटत होता आणि जेव्हा आपण ते पील ऑफ केलं, चेहऱ्याला लावलं, त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती किती छान फक्त ₹2.5 हा ग्लो आलेला आहे. आणि फेशियल किंवा ब्लीच किंवा क्लिन्झिंग वगैरे करण्याची काहीही गरज नाही. एकदम स्वस्तात आणि मस्त ₹2.5 आपलं छान घरच्या घरी छान असं चेहऱ्याचं क्लीनअप होतं आणि चेहऱ्याला छान ग्लोही येतो. आणि विशेष म्हणजे जी काही आपल्या शरीरावरती, स्किनवरती ड्राय स्किन जर असेल, तर ती पूर्णपणे याने रिमूव्ह होते आणि छान चेहऱ्याला एक सुंदर आपण जो म्हणतो ना ग्लोविंगपणा किंवा एक फ्रेशपणा वाटतो, तसा तो या पील ऑफ केल्याने होऊन जातो. तो तुम्हालाही इथे दिसत असेल बघा, माझा चेहरा एकदम छान असा चमकतो. आणि पाण्याने याला धुवायचं नाही. नॉर्मली आपल्याला ती जे काही पील ऑफ लावलेलं आहे ते आपण छान रिमूव्ह करायचं. सकाळची सगळी कामं आवरून घेतली आणि पार्लरवाली आम्ही साधारण 1 महिन्यापूर्वीच बुक केलेली होती. आमचा हा ग्रुप डान्स होता, त्याच्यामुळे मग आम्हाला सगळ्यांना सेम हेअरस्टाईल करायची होती. तर पहिला आम्ही ठरवलं की प्रोग्राम हा 4:30चा असणार आहे. तर पहिला आपल्याला एवढ्या लवकर जर मेकअप केला तर तो पूर्णपणे खराब होईल आणि आपल्याला तसं नको होतं. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी त्या पार्लरवाली ताईंनी सुचवलेलं की तुम्ही पहिलं सगळ्यांनी हेअरस्टाईल करून घ्या. आणि सगळ्यांनी आम्ही सेमच हेअरस्टाईल ठरवली होती. साधारण आम्ही डान्समध्ये 9 जणी होतो आणि आमच्या ब्रांचचे म्हणजे दुसरीकडेही काही राहत होत्या. तर त्यातल्या आम्ही 5 जणींनी छान सेम सगळ्या गोष्टी करायच्या ठरवलेल्या. छान स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालेलं. तर अक्षूचाही परफॉर्मन्स होता. तर म्हटलं मला तयार व्हायच्या पहिलं मी अक्षूला सगळं रेडी करून ठेवते. तर इथे छान असं तिचे पंजाबी डान्स होते सगळे. तर सुंदर अशी रेडी झालेली आणि तिला तयारी करून ठेवलं. कारण काय होतं की पहिलं मुलांना तयारी केलं तर मग आपण आपल्याला थोडंसं लेट झालं तरीही काय प्रॉब्लेम होत नाही. पण मुलांना अगोदर जर तयार नाही केलं ना, मग त्यांची धावपळ होते की मला पहिलं तयार कर. तर ती तिथेच बसून होती की मम्मी मी पण बघते तुझा मेकअप. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी हा असा मेकअप शक्यतो पहिल्यांदाच केला असेल. नॅचरली आपण घरच्या घरी जेवढा साधा आणि सिंपल मेकअप करायचा असतो ना, तर तोच मी शक्यतो करते. परंतु स्टेज परफॉर्मन्स करायचा होता म्हणून मग मी ही पार्लरवाल्या ताईंना बुक केलेलं होतं. तर छान असा सुंदर त्यांनी आम्हाला मेकअप तयार करून दिलेला आणि लिपस्टिक त्याने म्हणजे ज्याला जशी आवडेल त्याप्रमाणे त्यांनी सजेस्ट केलेली होती. तर छान अशा आम्ही मग नंतर ओला वगैरे बुक केलेली. तर साधारण नाही म्हणता आम्हाला इथून घरातून निघायला साधारण 4:45 वाजलेले आणि आम्हाला तिथे एंट्री ही 4:30चीच होती. परंतु ती जाण्यासाठीही थोडा वेळ लागला आणि संडे होता. तर संडेमुळे ट्रॅफिक ही खूप लागते. तर तिथे गेलो तर छान सुंदर असं तिथे रांगोळी काढलेली होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं. एक प्रकारची उत्साहही होता कारण मुलीचा डान्स होता, माझाही होता. आणि एवढी पब्लिक बघितल्याच्या नंतर आम्हीही मेकअप करून गेलेलो. तर सगळ्यांचं म्हणजे एक प्रत्येकजण एक वेगवेगळ्या धुंदीमध्ये असतं अशा वेळेस आणि सगळ्यांनी खूप सुंदर तयार होऊन आलेले होते.
आणि खूप छान सगळ्यांनी छान असा मेकअप केलेला होता. सीट ऑलरेडी सगळ्या मेंबर्सनी भरलेल्या होत्या आणि आम्हाला थोडासा जायला हा लेटच झालेला होता. तर तिथे साऊंड सिस्टीम थोडीशी खराब झाली, त्यामुळे मग आम्हाला थोडंसं वेट करावं लागलेलं. So, women have always supported, inspired and guided us in every stage of life. मराठीमध्ये एक ओळ आहे, स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही प्रेरणा आहे आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाहीये. Women today are achieving success in every field. Education, business, sports and leadership. They are breaking barriers and proving that nothing is impossible with the determination and confidence. लेकिन अभी भी हमें ये याद रखना चाहिए, वुमेन एम्पावरमेंट और इक्वालिटी बहुत जरूरी है. वी मस्ट रिस्पेक्ट, सपोर्ट एंड इंकरेज आवर वुमेन टू फॉलो हर ड्रीम्स. चला आजच्या दिवशी लाइटिंग ऑफ द लॅम्प, दीप प्रज्वलन. छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. विधिवत पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटनपरी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. Thank you so much to all of our guests. Now I'd like to request to please move toward your seat area and please लाइन अप करना, उन्हें डांस के स्टेप सिखाना, ये भी एक बहुत मुश्किल चीजें होती है, पर जिसके ऊपर टीचरों की भी सॉन्ग, इट्स अ प्रेयर सॉन्ग डेफिनेटली. पीछे से बैकग्राउंड म्यूजिक लगेगा और इसके बाद हमारे जो प्यारे प्यारे बच्चे हैं वो एक बहुत बेहतरीन संगीत आपके सामने पेश करेंगे. और देख लीजिए जो आपके सामने ये बच्चे स्टुडंट ऑफ द इयर आहे अक्षया. राजन, पहिले 2 पारितोषिकं मुलींनीच पटकावली. आपल्या वेळेला जे शाळेमध्ये जायचं ना, शाळेत पहिला नंबर हा मुलींचाच यायचा. इथं परत पाहायला मिळते. आम्ही मुलं पाठी आहोत का? प्रशांत, तभी तो हमारी क्रांति ज्योति, हमारे राष्ट्रीय पहली शिक्षिका, इनका सपना पूरा होता है. वो कहते हैं ना, मुलगी शिकली प्रगति झालीच. उनका सपना था. अगर आप सोचिए, जब गोबर के उपलों से भी उन्हें मारा गया, पर उन्होंने अपने कदम पीछे applause. आप सभी जानते हो, जब हम अपने कॉन्वोकेशन में ऐसी डिग्रीज होल्ड करते हैं, जब वो कैप उड़ाते हैं, वो एक समय था जिसे जीने के लिए बहुत टाइम लगता है, पर जिसने अपने पहले कदम में इस मुकाम तक में पहुंच गई है हमारी राजनंदनी, तो जरूर इसकी तारीफ करना चाहूंगा. और आपने भी उसको इतना अप्रिशिएट करना है. आप सभी पेरेंट्स से विनती करना चाहूंगा. ओवर टू मैम. Our 2 little ones, our teachers, mom, dad, grandma.
The future leaders are on board. पहला कदम इन्होंने दावे के साथ रख दिया है, भविष्य को चुनौती दे दी है। अब कुछ बनकर आएंगे, कुछ बनकर निखरेंगे, इस देश को आगे ले जाएंगे। इन्होंने अपना पहला कदम बढ़ा लिया है, अब ये तैयार है और ये समाज अब उनके लिए तैयार होना पड़ेगा। झुकेगी दुनिया अब ये आप अक्सर करते हैं कि ये एक आपके लिए भी मौका था कि आप अपने डांस दिखा सके, या घर में चलता रहता? तो एक बार जोरदार तालियां हेलो किड्स स्कूल के लिए, क्योंकि सिर्फ बच्चों के लिए नहीं, यहाँ पर उनके पेरेंट्स के लिए भी अवसर है। और मैं सच कह रहा हूँ, आप सब आफत लग रहे हो, आफत। और जब आपने वहाँ पे नैनो का ये किया ना, एक दो वहाँ पे गिर गए, उठा लिया ना उनको, ठीक है, वो अभी सही है। अब नाउ इज ओके, वी हैव डॉक्टर्स इन द हाउस, सो नो वरीज, नो वरीज। आप कितने ही दिल तोड़ दीजिए, पर बहुत लाजवाब परफॉर्मेंस था, हम सबने बड़ा एंजॉय किया। एक बार जोरदार तालियां। आमच्या सगळ्यांचा डान्स परफॉर्मन्स झाला आणि सगळ्यांना प्राईजही भेटलेले. तर मग त्यानंतर बाहेर आलो आणि छान असं जेवणही ठेवलेलं होतं. तर सगळ्यांनी छान असे जेवण वगैरे केले. जेवणही खूप सुंदर अप्रतिम होतं. परंतु कुठेतरी एक प्रकारची खंत होती, ती म्हणजे आता आमची शाळा म्हणजे बंद होणार आणि सगळ्यांशी छान असं भेटलेलो आणि कुठेतरी गहिवरून आलं की परत आम्ही कधीच नाही भेटणार. तर सगळ्यांना बाय बाय केला आणि परत ओला बुक केली आणि रात्री साधारण आम्हाला 1:45 वाजले घरी यायला. तर सगळ्यांना खूप झोप आलेली, कारण सकाळपासून आमची एवढी धावपळ चालू होती आणि अक्षूचं परफॉर्मन्स आणि दिवसभराची धावपळ बघून शेवटी ती एवढी थकलेली, तर तिचे पायही खूप दुखायला लागलेले. तर लिफ्टमधून बाहेर आलो तर आमची ते समोरच्यांचे मांजर आम्हाला बघून अतिच तिचं प्रेम हे ओतू आलेलं. सगळ्यांना छान असा आनंद झालेला आणि तिला भरपूर प्रमाणात